लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं अखेर सूप वाजलंय। पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडणार असून 30 जूनला हे अधिवेशन होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पार पडले। अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, मुंबई अशा शहरातून ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख, राष्ट्रवादी, मनसे तसंच इतर पक्षातील पदाधिकारी आणि शेकडो सहकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव शिवसेना उबाठानं मागे घेतलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा प्रस्ताव दाखल केला होता। मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केलाय। सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे यांचा आता डस्टबिन व्हायची वेळ आलेली आहे असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये विरोधकांचा समाचार घेतला। हल्ली कुणीही येतं आणि संविधान दाखवतं, राणेंना तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठे होतं असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून काँग्रेसनं निशाणा साधलाय। पंतप्रधान नागपुरात येत असताना दंगल का घडली याचाही शोध घ्यावा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे। सुरेश खाडे कामगार मंत्री असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धत राबवून माथाडी कामगारांवर अन्याय केला अशी टीका भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे। परप्रांतीय कामगारांच्या ठिकाणी खऱ्या माथाडी कामगारांना संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। संभाजीराजे छत्रपतींनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत या भेटीत चर्चा झाली। रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंनी समर्थन दिलंय। वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलं आहे, ती कथा सत्य आहे असं भिडे गुरुजी म्हटले। संभाजीराजे छत्रपती बोलतात ते 100% चुकीचं आहे असंही भिडे गुरुजी म्हटले। राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या राजहंस नाटकात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे। 1908 ला लिहिलेल्या पुस्तकात हा उल्लेख असून पुरावे ग्राह्य धरायचे नाहीत का असा सवाल संजय सोनावणे यांनी उपस्थित केलाय। जळगावमधील काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत मोठा गोंधळ झाला। जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवाराच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली, ज्यानंतर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। निवडणुकीच्या काळात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडून 2 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी केला। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले। तब्बल 5 तास झालेल्या चौकशीत कोरटकरनं अपेक्षित सहकार्य केलं नाही। दरम्यान कोरटकर माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे। परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीच्या आई आणि भावाचा जबाब घेण्यात आल्याची माहिती सीआयडीकडून देण्यात आली। अहिल्यानगरच्या राहुरी इथे महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी रास्ता रोको करण्यात आला। आमदार शिवाजी कर्डिले आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलंय। मात्र आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। कल्याण-शीळ रोडवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली, याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसलाय। विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यानं दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागली। परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली, तर मनसेनं देखील आंदोलनाचा इशारा दिला। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेलाय। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीर दास यांनी केलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये जी बैठक झाली त्याला आखाडा परिषदेचं नाव देणं चुकीचं असल्याचं दास म्हटलं। नागपूर दंगलीबाबत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देत असल्यानं भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना धमकी देण्यात आली आहे। जो तुम कर रहे हो वो ठीक नहीं, तुम्हारे साथ जो होगा वो ठीक नहीं होगा अशा शब्दात इंटरनॅशनल कॉलच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली आहे। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंकडे हक्कभंग दाखल केलेला आहे। शिवसेनेचे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते कुणाल कामरा विरोधात आक्रमक झाले आहेत। त्यांनी कामरा विरोधात माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय, तर अकलूज, वेळापूर, नातेपुते या पोलीस ठाण्यात निवेदन दिले। एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह गाणं गायल्यामुळे मालवणमधील शिवसैनिकांनी कुणाल कामराचा निषेध केला। भरड नाक्यावर जोरदार घोषणा देत कामराच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले।
मुंबईच्या जुहूमध्ये बेस्ट बसनं ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला खरं तर मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. ऐश्वर्याच्या टीमकडून लवकरच या अपघाताची पूर्ण माहिती दिली जाणार आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन कोर्टासमोर मांडलं. वाल्मिक कराडवर केलेले सगळे आरोप आम्हाला मान्य नसल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला. राज्य सरकारनं सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावीत. याची सुरुवात वाघ्या कुत्र्यापासून करावी. चुकीचा पुरावा विनाकारण लोकांची दिशाभूल करायला ठेवायचाच कशाला, असा सवाल संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विचारण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात माधव नेत्रालयासह रेशीमबाग येथील स्मृतीस्थळ, दीक्षाभूमी आणि सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला ते भेट देणार आहेत. या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी नागपुरात दाखल होणार आहे. याशिवाय पोलिसांकडून 5000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त गावी तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं तयारी सुरू केली आहे. महामंडळानं राज्यात जादा 764 बसद्वारे दिवसाला 521 जादा फेऱ्यांचं नियोजन केलंय. एसटीमध्ये भाडेवाढ होऊन देखील अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात प्रशासन हतबल ठरल्याचं दिसून येतंय. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये प्रतिदिन प्रवासी संख्येमध्ये 3 लाखांनी घट झाली आहे. पुणे महापालिका डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी ठेकेदारांमार्फत करते आणि त्यातच महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानं एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीला देखील विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कापूरबावडी जंक्शन परिसरात सुरू आहे. या कामासाठी येथील हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला उड्डाणपूल बंद करण्यात आलाय. मेट्रोच्या कामासाठी किमान महिनाभर येथील उड्डाणपूल बंद राहणार आहे. पुणे शहरातील वाहतुकीची गती वाढवण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वाहन क्षमता वाढवण्याला प्राधान्य देण्याचं निश्चित करण्यात आलंय. तसंच रस्त्यांचा पूर्णतः वापर वाहतुकीसाठीच व्हावा या दृष्टीनं देखील नियोजनाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवलं जात असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे त्यासाठी आता गृहप्रकल्पातील एसटीपी प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण तयार केलं जाणार आहे. तसंच सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाही यावर देखील ऑनलाईन पद्धतीनं लक्ष ठेवलं जाणार आहे. पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी 500 किलोमीटर लांबीच्या केबल्स शहरात टाकण्यात येणार आहेत. यातील 230 किलोमीटर लांबीच्या अंतरात एकाच वेळी खोदाई होणार आहे. पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा 2024-25 आयोजित केली होती. यामध्ये पुणे महापालिकेच्या IWMS प्रणालीला द्वितीय क्रमांकाचं 6 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागानं 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला हास्य कलाकार कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स पाठवलाय. कामरानं चौकशीला उपस्थित राहण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधी मागितला होता, पण त्याची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळून लावली आहे. मुंबई विमानतळाभोवती नियमांचं उल्लंघन करत उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत आणि या बांधकामामुळे विमान उडण्यास आणि उतरण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या उंच इमारतीच्या काही मजल्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे. तर या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले आहेत. सध्या बाजारात येत असलेल्या कांद्याला मिळत असलेला दर पुरेसा नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते. पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये 26 मार्च रोजी कांद्याचे दर हे 12 रुपयांपासून 18 रुपयांपर्यंत होते. मागच्या 2 दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक बाजारात होऊ लागली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पादन आणि आवक कमी असल्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे दर वाढलेलेच असतील अशी भावना यार्डातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 77,06,364 टन ऊसाचं गाळप केलं. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 18,95,346 क्विंटलनं साखरेचं उत्पादन घटलं. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 11,080 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,824 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाला सर्वसाधारण दर हा 2,859 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। आज बाजारात 147 आणि बन्सी हायब्रिड लोकल शरबती या जातीच्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात झाली। पुण्यात महावितरणाकडून तब्बल 25,000 ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। ग्राहकांनी थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडळामध्ये गेल्या 24 दिवसात 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं समोर आलंय। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावर मंगळवारी मृत्यू झाला। या घटनेनं हळहळ व्यक्त होते। पुण्यात रोजगार आणि मोफत आरोग्य सेवांच्या मागण्यांसाठी मेट्रो स्थानकाच्या जवळील रुळावर आंदोलन करणाऱ्या 9 महिलांना सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। अतिरिक्त सत्र न्यायाधीश AL टिकले यांनी महिलांना 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्थींवर जामीन मंजूर केला। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लागू असतानाही पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी असलेली तरतूद घटल्याचं समोर आलंय। एकूण तरतुदींपैकी जवळजवळ निम्मी रक्कम या योजनेवर खर्ची पडणार असल्यानं अन्य योजनांना कसा निधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। अखेर 6व्या हप्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय। भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वेगानं वाढतंय। मागील 10 वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या 5.5 लाखांनी वाढली आहे। सध्या भारतात कॅन्सरचे 15,70,000 रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे। कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय। नवी मुंबईमध्ये 12.5% योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या भूखंडावरील विकास तसंच पुनर्विकासाला चालना देण्यासाठी इमारतीच्या अनुज्ञेय उंचीमधून स्टील पार्किंगची उंची खरं तर वगळण्यात आलेली आहे आणि यामुळे नवी मुंबईतील भूखंडाच्या विकासाला चालना मिळणार आहे। मालमत्ता कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं विविध उपाययोजना राबवलेल्या आहेत। त्याची दखल राज्य सरकारनं घेतली आहे। सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि 10 लाख रुपयांचं पारितोषिक देखील महापालिकेनं पटकावलंय। बेकायदा फलक, बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर्स नेमके कुणाकडून लावले जातात याबाबत काहीच ठोस माहिती मिळत नाही आणि त्यामुळे बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात अडचणी येतात असा दावा राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आलाय। मुंबईत येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे। मागील वर्षी सुरू केलेलं कंत्राट 4 एप्रिलला संपणार असून त्यानंतर हे कंत्राट वाढवण्यात येणार नाही। वाढत्या तक्रारींमुळे पालिकेनं हा निर्णय घेतलाय। राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटिलेटरवर असताना आता विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे। स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यानं महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देखील वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहे। या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्ट केलंय। 1 रुपयात पीक विमा योजनेऐवजी सुटसुटीत नवी पीक विमा योजना आणली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली। तसंच 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। मुंबई जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नाश्ता आणि 2 वेळचं जेवण रुग्णालयाकडून पुरवलं जातं। मात्र राज्यातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जेवण पुरवण्याचं कंत्राट बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कंत्राटदारानं मिळवलं असल्याचं उघडकीस आलंय। अशा प्रकारे संबंधित कंत्राटदारानं इतर रुग्णालयांमध्ये देखील कंत्राट मिळवल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोक। सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली। बीडचे निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं। डॉक्टर थोरात यांचं निलंबन रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली।
वेतनवाढीची अधिसूचना लागू होऊनही ग्राहकांना 5 महिन्यांपासून वाढीव वेतन मिळालं नाही आणि त्यामुळे नागपुरातील बस सेवा ठप्प करत कंत्राटी कामगार संघटनेनं पालिकेविरोधात संप पुकारला। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी झाडाच्या आड लपून वेगानं धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं केलाय। अंशतः वेग वाढला तरी कारवाई होत असल्याचा आरोप करत वंचितनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। दौंडमधील अर्भक प्रकरणावर पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उघड्यावर फेकण्यात आलेल्या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन त्या परीक्षणासाठी पाठवण्यात आल्यात। अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं। नागपूरच्या कळमना परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागली। गोडाऊनमधील प्लास्टिकमुळे ही आग वेगानं पसरली तर शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पुण्यातील येरवडा परिसरात मद्यप्राशन करून लघुशंका करणारा आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर झालाय। पुणे सत्र न्यायालयाकडून अटी आणि शर्थींवर गौरव आहुजाला जामीन मंजूर करण्यात आलाय। वसई विरार महापालिकेच्या हद्दीत हजारो अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत। एका होर्डिंगच्या परवानगीवर 3 ते 4 होर्डिंग लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पालिकेचं करोडोंचं नुकसान होत असून पालिका अधिकारी डोळेझाक करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 312 ठिकाणाहून आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने घेतले होते। त्यापैकी 79 ठिकाणचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय। या भागातील नागरिकांनी फिल्टर वापरून किंवा उकळवून पाणी प्यावं लागतंय आणि मात्र पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली। भिवंडी नारपोली येथील गोडाऊनमधून 26 लॅपटॉप चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। कारवाईत 24,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गुंगीचं औषध देऊन जनावरं चोरणारी टोळी सक्रिय झाली। कोल्हारी गावात रात्रीच्या वेळेस गायीला गुंगीचं औषध दिलं, मात्र शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात येताच चोरटे पसार झाले। 24 तासानंतर ही गाय शुद्धीवर आली। उल्हासनगरात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 26 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। यातील 18 बोगस डॉक्टरांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। पनवेलमधील इमारत बांधकाम साईटवर गोळीबाराची घटना घडली आहे। या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे। पनवेलच्या पारगाव गावात ही घटना घडली। सांगलीच्या आष्टाजवळ भरधाव डंपरनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय। बापलेकाचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होते। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाट तरोडी भागात भर दिवसा एकाची हत्या करण्यात आली। नरेश वालदे असं मृतकाचं नाव असून तो एक चित्रकार होता। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातो। पुण्याच्या खडकीत 2 चोरट्यांनी 10 लाखांची रोकड हिसकावून पळ काढला। दरम्यान या दोन्ही चोरट्यांना 6 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी दुचाकी आणि रोकड जप्त करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झुडपाला आग लागल्यानं जवळच असलेल्या कंपनीमधील भंगाराला आग लागली आणि या आगीत भंगार जळून खाक झालं असून अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं।